नमस्कार. सध्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वत्र चर्चा मतदानाची आहे. ज्यात नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल की नगरपंचायत, पंचायत समिती असेल. आज आपण जालना जिल्ह्यातील अंबड शहरात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके आहेत. आपण त्यांच्याशी नगर परिषदमध्ये होऊ घातलेल्या आगामी या निवडणुकामध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मित्र पक्षाची भूमिका काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला तर त्यांच्याकडे जाऊया. साहेब नमस्कार. 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 मला एक सांगा सर, तुम्ही आता आगामी नगरपालिका आहेत, तुम्ही कार्याध्यक्ष आहात, त्यामुळं टोटली परतूर असेल, भोकरदन असेल की अंबड असेल, ज्या ज्या आहेत त्या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतची निवडणूक तुमची प्लॅनिंग काय आहे किंवा तुमचं त्या प्लॅनिंग नियोजन काय, पक्षाचं नियोजन काय आहे? नाही, आता आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांनी आता मुंबईला वरळीमध्ये अति महत्वाची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये सर्व जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी फ्री हँड दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मला तुम्ही राजकीय रिझल्ट द्या, तुमच्या स्थानिक पातळीवर तुम्हाला कोणाशी युत्या आघाड्या करायच्या ते करा, पण मला राजकीय रिझल्ट द्या. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आमच्या मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब असतील किंवा आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदजी चव्हाण साहेब असतील, तर चव्हाण साहेबांना सांगितलं की त्यांना पूर्ण अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत जिल्ह्यामध्ये. म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ या थोर महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेब हे आमचे आयडॉल आहेत आणि म्हणून हा जो पुरोगामी विचार आहे तो घेऊन आम्ही या ठिकाणी भाजपासोबत लोकसभा आणि विधानसभेत त्यांचं चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि त्यांचा बेनिफिटही त्यांना मिळालेला आहे, ते देखील मान्य करतात. हे सांगत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज आपण जर अंबडचा विचार केला तर वरिष्ठांचे जे आमचे नेते आहेत अरविंदजी चव्हाण साहेब, त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीचे आता माजी आमदार शिवाजीराव चोते साहेब यांनी त्या दिवशी आमची विचारविनिमय झाला आणि युतीबाबतचा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी आमदार साहेबांना दिलेला आहे. मग ते आपले माजी नगराध्यक्ष या ठिकाणी देवीदास भाऊ कुचे यांच्या मार्फत आम्ही आमदार साहेब यांना हा युतीबाबतचा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे फक्त अंबड नगरपालिका पुरता आहे का जिल्ह्याचा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सर्वांसाठी दिलाय का? लेखी प्रस्ताव जो तुम्ही दिलाय म्हणता तो सर्वांसाठी दिलाय का? नाही, फक्त आता तो अंबड नगर परिषदेपुरता आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्तरावर दिलेला आहे. अच्छा. आणि एक मला सांगा, आताच अंबड बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार तथा ग्रामीण भाजपा जिल्हा अध्यक्ष असलेले नारायणजी कुचे साहेब आहेत. त्यांनीच नुकतंच एका चॅनलला बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की अंबड नगर परिषद पालिका बोलायचं जर झालं तर 22च्या 22 नगरसेवक हे भाजपचे असतील आणि 23 नगराध्यक्ष हाही भाजपचा असेल. मग असं म्हणलं असेल तर तुम्हाला त्यावेळेस मित्रपक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, आता सध्याचं जे वातावरण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं फार चॅलेंजिंग काम आहे. या ठिकाणी एकीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी महायुती आहे आणि महायुतीनंतर महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीला आपल्याला या ठिकाणी कमकुवत म्हणता येणार नाही, कारण त्यांनी त्यांची रणनीती आखलेली आहे. जर या ठिकाणी आमचं मत आहे की या ठिकाणी भाजप आमचा मोठा भाऊ आहे आणि भाजप मोठा भाऊ असताना या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे. राष्ट्रवादीला मानणारा वर्ग आहे, शाहू फुले आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे. या ठिकाणी शिंदे गट आहे. या ठिकाणी आमचे घटक पक्ष आरपीआय देखील आहे. आरपीआयचा देखील आठवले साहेब या ठिकाणी महायुतीमध्ये आहेत. जर आता तुम्ही जसं बोलता की इथले जे जिल्हाध्यक्ष आहेत आणि बदनापूरचे आमदार आहेत नारायणजी कुचे साहेब, ते जर म्हणत असतील तर पूर्ण आम्ही भाजप लढू, तर मला वाटतं त्यांचा येणाऱ्या काळामध्ये फार मोठा लॉस होऊ शकतो. कारण त्यांनी जर महायुतीला सोबत घेतलं नाही तर नक्कीच त्यांचा लॉस येईल. आणि तुम्ही इतिहासाचे पुनरावृत्ती करा, तुम्ही बघा या ठिकाणी रावणाचं राज्य होतं, सोन्याची लंका होती, परंतु या सोन्याच्या लंकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर इतका बलाढ्य तो रावण होता, त्याला कुणी हरू शकत नव्हतं. परंतु त्याची जी कमजोरी होती ती बिभीषण नावाचा त्यांचा जो भाऊ होता, तर बिभीषणकडे त्याला माहित होतं. आणि मग येणाऱ्या काळामध्ये जर यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्हाला बिभीषणची भूमिका या ठिकाणी निभावावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणत जर नाही तर स्वतंत्र दिंडी करणार तुम्ही किंवा मग काय
स्वतंत्र करणार का बाकीचे इतर मित्र पक्ष असलेलेच आघाडीमध्ये, मग मोठा भाऊ असेल, मधला भाऊ असेल, लहान भाऊ, जे काय असेल ते तुम्हाला लखला, आम्हाला त्याबद्दल नाही बोलायचं. परंतु दुसरा एक असाही अर्थ असू शकतो, ते भाजपचे लोकप्रिय आमदार तिसऱ्या टर्म निवडून आलेले, प्रचंड मोठ्या मतांना निवडून आलेले, एखाद्या दिवस त्या आत्मविश्वासाने बोलू असू शकतात. किंवा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बी आहेत ते ग्रामीणचे, टोटल जिल्हाभर. आता त्यांनी एक लक्षात ठेवा, त्यांची लोकप्रियता इतकी आहे की सगळ्यांना एका दोरीत किंवा एका माळीत त्यांनी करून स्वतःचा पक्ष वाढण्यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते, किंवा त्यांचं दबावाचं राजकारण असू शकतं. असं तुम्हाला नाही वाटत का? नाही आहे. आता काय आहे माहिती का, आम्ही पहिलेच तुम्हाला काय सांगितलं की भाजप हा आमचा मोठा भाऊ आम्ही समजतो, परंतु त्यांनी सगळ्याच लहान्या भावाला किंवा जे बाकीचे आहेत त्यांना सोबत घेऊन जर केलं तर मला वाटतं ते एक चांगलं राहील आणि महायुतीसाठी एक जमेची बाजू राहील. परंतु त्यांनी जर तसं केलं नाही, तसं तुम्ही प्रश्न विचारला, त्यांनी जर केलं नाही तर आमची जी भूमिका आहे, प्रथमतः आम्ही या ठिकाणी महायुतीच्याच बाजूने आहोत. आम्ही त्यासाठीच त्यांना या ठिकाणी युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. जर त्यांनी आमच्या यदाकदाचित तसं तर होऊ नये, कारण आम्ही या शहरामध्ये आम्हाला महाविकास आघाडी निवडून आणायची नाही, ते खरे आमचे शत्रू आहेत. महायुतीमधलेच आम्हाला राजकीय शत्रू आहेत आणि म्हणून मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला वाटतं की आपण सोबत राहिलो पाहिजे. जर त्यांनी केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिंदे गटाची ताकद आहे याविषयी मी आमचे परम मित्र आणि नेते बाबासाहेब इंगळे साहेब आणि जे जबाबदार लोक असतील कोणते शिवसेनेचे मित्रपक्ष तुमची चर्चा झालेली, आरपीआय आहे, बरेच लोक आहेत, आम्ही सोबत घेऊन त्यांच्यासोबत आम्ही यांच्याशी काही चर्चा झाली का? हो, नाही. आता विषय तर पहिला चाललाय आमच्या मोठ्या भावाला सांगण्याचा. त्यांनी जर तो प्रस्ताव जर नाकारला तर येणाऱ्या काळात मग आम्ही सगळे सोबत घेऊन त्यांच्या महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही स्वतंत्र स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय आहे. आणि तसा विचार अरविंदजी चव्हाण साहेब आणि आमचे अंबडचे जे माजी आमदार आहे शिवाजीराव चौधरी साहेब यांचं झालेलं आहे. मग म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हा तुमचा कुटुंबातील प्रश्न असून मोठ्या भावाने मोठ्या भावाची जबाबदारी करावी, मधल्या भावाने मधल्या भावाची, म्हणजे परिस्थितीनुसार संख्याबळ ताकदीनुसार ज्याचे त्याला हे द्यावं, पदर द्यावं, दान द्यावं आणि कुटुंब सुरक्षित ठेवा, असं तुम्हाला एकंदरीत इशारा द्यायचा. भाजपला इशारा सांगताय थोडक्यात, किंवा आमदार साहेबाला आमच्या माध्यमातून तुम्ही सांगताय. हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच ते दखल घेतील आणि आमच्या सर्वांसोबत महायुतीच्या घटक पक्षासोबत युती करतील असंही आम्हाला आशावाद आहे, आत्मविश्वास आहे, ते करतील. जर समजा हे असं काही घडलं नाही तर? नाही, आता हे घडलं नाही तर तुम्हाला सांगतो, अंबड शहरामध्ये आम्ही शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ या थोर महापुरुषांना मानणारा आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आम्ही या अगोदरही सांगितलं, आम्ही कुणाला जर वाटत असेल की आम्ही भाजपमध्ये गेलो तर ते चुकीची समज आहे. आम्ही भाजपासोबत आमची राजकीय मैत्री आहे. आमची जी विचारधारा आहे, आमचे जे महापुरुष आहेत ते छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ हे आहेत. आणि भाजपाची जी विचारधारा आहे ती हेडगेवार, गोळवलकर, टिळक, आगरकर, सावरकर हे त्यांचे महापुरुष आहेत. तुम्ही तपासा, बारीक तपासा. मग आम्हाला मानणारा एक वर्ग आहे आणि मग आम्हाला मानणारा वर्ग आमचे मतदार आमच्यापाशी आहे. आमच्याकडे कॅन्डिडेट आहेत, ताकदीचे कॅन्डिडेट आहेत. आणि आमच्याकडे तुम्हाला सांगतो, आज विषय निघाला म्हणून सांगतो, आमच्याकडे नगराध्यक्षांचा देखील ताकदवर कॅन्डिडेट आहे. मला एक सांगा, हे सर्व तुमच्या एकंदरीत बोलण्यातून तुमचा आत्मविश्वास झाला किंवा तुम्ही सुद्धा तयारी आखाड्यात उतरलेले आहात थोडक्यात पक्षाच्या वतीने, पण वरिष्ठ पातळीवर तसं काही म्हणजे युती, आघाडी, स्वतंत्र असं काही घडलंय का? त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? किंवा तसं काही वरिष्ठांच्या आधी म्हणजे दादा सर्व आहेत, अजित दादा, त्यांच्याकडून तसं काही आता तुमची मागास बैठक झाली मग तसं काही सूचना आलेल्या आहेत का? नाही, दादांनी तुम्हाला अगोदर बी सांगितलं, दादांनी मीटिंग घेतली आणि सर्व जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्षांना सांगितलं, त्यांनी फ्री हँड दिला की तुमच्या स्तरावर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही युती आघाडी काय करायचंय तुमच्या स्तरावर करा, पण मला राजकीय रिझल्ट द्या. काय म्हणले दादा की स्थानिक स्वराज्य संस्थेत मला राजकीय रिझल्ट द्या, आपले जास्तीत जास्त नगर अध्यक्ष आले पाहिजे, आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे, यासाठी रणनीती आखा. आणि मला तरी वाटतंय आमचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण साहेब आणि आमच्या अंबडचे माजी आमदार शिवाजीराव चौथे हे यांना चांगली रणनीती ते आखणार आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत. मी सुद्धा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे. तर सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि मला वाटतं की ही जी बाजू आहे, माननीय आमदार कुचे साहेबांनी आम्हाला सोबत घ्यावं अशी आमची भूमिका आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं की दोन माजी आमदार आहेत, जसे की माननीय शिवाजीरावजी चौथे साहेब असतील की अरविंद अण्णा असतील, खूप माझे आमदार आहेत आणि पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. परंतु हे जाणकार मंडळी आणि यांना बदनापूर असेल, अंबड असेल, यांना
प्रत्येक मतदाराचा मग ते नगर परिषद असो की नगरपालिका असू दे की ग्रामपंचायत असू दे की जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्याचा खरा ना खरा माहिती आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला डावलं चालणार नाही असा तुमचा आमच्या माध्यमातून इशारा आहे. तुम्हाला याच्याही पलीकडे सांगतो नारायण साहेबांना यस याच्याही पुढे सांगतो की आमच्याकडे पुन्हा एक माजी आमदार आहेत, सुरेशजी जेतलिया साहेब. नक्कीच नक्कीच जेतलिया साहेब आहेत परतूर, माफ करा आणि परतूरनं त्यांनी सांगून ठेवलं. आज आमचे युवा नेते नितीन भैयाना त्या दिवशी मिटिंग झाली परतूरला आणि त्यांनी सांगितलं की परतूरची जी नगर परिषद आहे ती 100% या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात येणार आहे असं त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं आहे. म्हणजे ती एक आमची मोठी ताकद आहे. म्हणजे तिथं तुम्ही स्वतंत्र लढणार, या स्वतंत्र लढणार आणि जिंकणार. आणि भोकरदन मध्ये काय परिस्थिती तुमची? भोकरदन म्हणजे जसं आंबडचा विषय आहे, माझे आमदार आहेत. हो, आंबडचा जसा विषय तिथे आम्हाला भोकरदनला LK दळवी साहेब आहेत, अनुभवी माणसं आहेत, तर ते देखील तिथं या ठिकाणी चांगल्या. चंद्रकांतजी दानवे साहेब पण आहेत ना माझे आमदार. नाही, पण ते जे आहेत ते दुसऱ्या गटाचे आहेत, म्हणजे मोठ्या साहेबांकडे युती वगैरे जर नाही झाली तर, कारण तिथे भाजपचं त्याचा फारसं सख्य आहे असं नाही, म्हणून मी त्यांचं विशेष करून नाव घेतो. त्याची जाण आम्हाला आहे. ते शरदचंद्रजी पवार मध्ये करून शेवटी कसं असतं की दोन्ही घर तुमचे एकत्र असल्यासारखं आहे असं चर्चा पण आहे. त्यामुळे एखादं तिथं स्थानिक पातळीवर जे तुम्ही तुमचे अधिकार दिलेले म्हणतो तिथं युती होऊ शकते असं एक अंदाज आहे. नाही आहे हा बी विषय. मी काय म्हणलो की भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे. आता लहान्या भावाला कसं सांभाळून घ्यायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि आमची जी मागणी राहणार आहे युतीची अशी काही वाजवीपेक्षा जास्त राहणार नाही. आमचं जिथं बळ आहे, आमची जिथं ताकद आहे तिथंच आम्ही आमच्या दावा करणार आहोत की इथं आम्हाला आमचा नगरसेवक असला पाहिजे, ह्या वार्डात ह्या प्रभागात असला पाहिजे, ह्या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. तर हे झालंय तुमचं म्हणणं बरोबर. परंतु आता आंबडपुरतं तुमचं बोलायचं जर झालं तर तुम्ही आता जिल्हा कार्याध्यक्ष आहात राष्ट्रवादी काँग्रेस शहर अजितदादा पवार गटांची. तर तुमच्या अंबडमध्ये जर स्वतंत्र लढाई जर म्हणलं तर तुमचे टोटल 22 उमेदवार आहेत का? आणि 23 तुम्ही माझा नगराध्यक्ष आताच तुम्ही बोलताना सांगितलेलं आहे. मग तसेच टोटल स्वतंत्र पॅनल तयार करणार का बाकीच्या महाविकास आघाडी संघ तुम्ही छुपी युती करणार त्या संदर्भात तुम्हाला काय? नाही, आम्ही तर सर्व आता तुम्हाला जाहीरपणे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, खरा आमचा राजकीय शत्रू हा महाविकास आघाडी आहे. आम्ही महायुतीचेच जे घटक पक्ष ज्यांना भाजपनं नाकारलेलं आहे अशा सर्व एकत्र करून आम्ही त्यांची वज्रमूठ बांधणार आहोत. आणि त्या पद्धतीनेच या ठिकाणी म्हणजे याचा फायदा तोटा हा आता मोठ्या भावाने त्यांनी ओळखून घेतला पाहिजे. परंतु आम्ही सर्व एकत्र आहोत आणि लवकरच तुम्हाला या बाबतची मीटिंग महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, मग शिवसेना असेल, या ठिकाणी RPI असेल आठवले साहेबांचा, हे सगळे जण आम्ही सगळे टोटल एकत्र येऊन या ठिकाणी लवकरच हा निर्णय तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या वार्डामध्ये कॅन्डिडेट उभा करणार आहोत, नगराध्यक्ष या ठिकाणी करणार आहेत आणि येणाऱ्या काळात नक्कीच आम्हाला चांगलं यश पण मिळेल असा आमचा या अंबडच्या जनतेवर विश्वास आहे. हे सगळं सोपत झाले असेल तर तुम्हाला थोडक्यात हा तुमचा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मोठ्या भावावर दबाव टाकण्याचं राजकारण तर नाही ना? नाही. आता तुम्हाला काय सांगितलं की मी रामायणाचा विषय काय, महाभारत रामायण सांगितलं. रामायणामध्ये विभीषणामुळे पूर्ण नाही तर रावणाला कोणी हारू शकत, रावणाला फक्त रावणच हारू शकत होता. परंतु विभीषणकडे दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षाला पूर्णपणे लंका दहन झालंय असं तुम्हाला म्हणायचं. थोडक्यात म्हणजे टोटली हे आहे. म्हणजे कसं असतं किंवा काळ असेल जसं की जो 3 काळ 2-4 काळ जसे आहेत तशा काळात त्याच्यातून शिक घ्या असं तुम्हाला म्हणायचं. यस. नक्कीच काय हरकत नाही. यासोबत तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. परंतु मला सोबत जाताना एक सांगायचं, सर्वच राजकारणात आणि प्रेमात आणि सर्व काही माफ असतं तसं तुमचं राजकारणाचं झालेलं आहे. त्या संदर्भात एक गुगली तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नाही म्हणता पण छुपी युती होऊ शकते. कारण जिथं कमजोर हे सगळ्याचं ताकद आपल्याला जसं लहान भाऊ असो की मोठा भाऊ असो की मधला भाऊ असो प्रत्येकाला आपापल्या ताकदीचा अंदाज आहे. त्या शेवटी पण तरी पण एखादा मोठ्या भावाने जर ऐकायच्या भूमिकेत नसेल, मानसिकतेत नसेल किंवा मधला भाऊ ऐकायच्या मानसिकतेत नसेल किंवा एखाद्या लहान्या भावाचा अंदाज आणला असेल तर हे राजकीय डावपेच होऊ शकते. त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे, प्रेमात आणि युद्धात सर्व काही जायज असं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? शेवटचा प्रश्न हा. नाही, आता तुम्ही जे बोलले ते अगदी रास्त आहे. परंतु मला एकच सांगायचंय की ही निवडणूक जी आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. म्हणजे स्थानिक लोकांना या ठिकाणी महत्वाचं स्थान या ठिकाणी मिळणार आहे. आणि मग आपल्या इकडचे जे आमदार आहेत, बदनापूरचे आमदार आणि ते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत ग्रामीणचे, तर ते जे आहेत ते राहायला संभाजीनगरला आहेत.
मुकुंदवाडीवरून ते कारभार पाहतात. तर मला वाटतं पहिलं आपल्या शहरामध्ये एक चांगले ताकदवर लोक आहेत आमच्या महायुतीमधले, त्यांच्यात मला सांगायचं, भाजपचं बोलत असताना मला भाजपचं मुद्दा या ठिकाणी सांगायचं, त्यांच्याकडे संघटन कौशल्य असणारे या ठिकाणी केदारदादा कुलकर्णी साहेब आहेत, जे अध्यक्षपदाचे कॅन्डिडेट त्यांचे असू शकतात. त्यानंतर त्यांचं संघटन मोठं आहे आणि मोठं असताना यांनी कुठेतरी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच पद्धतीनं त्यांचे दुसरे कॅन्डिडेट दीपक भैया ठाकूर हे देखील आहेत. म्हणजे हे इतके प्रचंड बुद्धिवान जुने माणसं असताना मला वाटतं त्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला पाहिजे. जर आता सध्याची जी परिस्थिती आहे ती त्यांना वाटत असेल की या ठिकाणी अंबड शहरामध्ये म्हणजे अर्थकारणाचं राजकारण होणार आहे, तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. लोकांना या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, आता जर अतिवृष्टी जर झाली तर काय होतं, नुकसानच होतं. म्हणून आता पैसा काही चालणार नाही. या ठिकाणी माणुसकी आहे, स्थानिक मधील एकमेकांचे संबंध आहेत आणि हे संबंध जोपासण्यासाठी या ठिकाणी जनता आता हुशार झालेली आहे. तुमच्या बाकीच्या गोष्टीकडे काही लोक लक्ष देणार नाहीत. तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगली लोक या ठिकाणी सभागृहात आणावं लागेल आणि जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला त्या सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये चांगली ताकदीनं काम करावं लागणार आहे. एवढंच या ठिकाणी या प्रसंगी मी बोलतो. नाही, एक शेवटचा अजून शेवटचा तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता. भाजपमध्ये सुद्धा आजच्या घडीला इतकं इन्कमिंग झालेलं आहे की एका जागेसाठी 3-3, 4-4 जण इच्छुक असताना त्यांनी तुमचा विचार का करावा? आता हा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी आमचाच का विषय करावा म्हणून या अगोदर मित्र पक्षांचा म्हणजे तुम्ही तुम्ही माझ्याशी बोलता, उद्या विरोधी पक्षाचे ते तुमचे आम्ही त्यांच्या संघही सुद्धा चर्चा करणार. मला पत्रकार साहेब तुम्हाला एकच सांगायचंय की आमचा विचार काय करावा, तर तुम्ही सांगा. एखादा मुस्लिम बहुल एरिया आहे, अंबडचं सगळ्यात जास्त मतदान हे मुस्लिम समाजाचं आहे आणि मुस्लिम समाजाचं मतदान असल्यानंतर मुस्लिम समाज हा खरंच तुम्हाला कमळाला मतदान देणार आहेत का, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही जिंकायची जर गणित जोडत असाल तर मला वाटतं कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी घडीची साथ लागणार आहे. तुम्हाला जर चांगली तुमची घडी यायची असेल तर घडीला सोबत घ्यावाच लागणार आहे, असं मला तुम्हाला सांगायचंय. आणि घडीच मुस्लिम समाजामध्ये चालते. हे होते चंद्रकांत कारके, जिल्हा कार्याध्यक्ष. त्यांनी नुकताच शेवटच्या एकाच भाषेत त्यांनी एका वाक्यात सांगितलेले, समय के साथ चलो. थोडक्यात घडी ही वेळेत साथ सोबत जर असेल तर सबका साथ सबका विकासाला जर असेल तर घडी तुम्हाला सोबत ठेवाच लागेल, वेळेचं भाग ठेवा लागेल. धन्यवाद साहेब, आपण आमची संवादाला आपले आभार आणि पुढील कार्यात खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमची युती हो, सगळं राज्य तुमचं येऊ. धन्यवाद.